बरं, आपण तिसरा पाठ अभ्यासतो आहे 12वीचा. 12वीच्या तिसऱ्या पाठाचं नाव आहे द कोप अँड द अँथम. हा जो लिहिलेला आहे पाठ त्यांनी ओ हेनरी हे त्यांचं मूळ नाव आहे किंवा टोपण नाव आहे. विल्यम हेनरी पोर्टर हे त्यांचं अमेरिकन रायटर आहेत ते, आणि त्यांनी हा पाठ लिहिलेला आहे. त्यांचे अनेक असे प्रसिद्धीस आलेले लेख किंवा बाकीच्या गोष्टी आहेत ते तुम्ही वाचू शकता. त्या काय परीक्षेला येणार नाही. फक्त आपल्याला लेसन महत्त्वाचं आहे. दॅट वी आर गोइंग टू स्टडी द कोप अँड द अँथम. Soapy left his bench and strolled out of the square and across the sea level of asphalt, where up Broadway and Fifth Avenue flow together. Up Broadway he turned and stopped at a luxurious cafe. सोपी जो व्यक्ती आहे तो व्हेगॅबॉन्ड आहे. त्याला काही न करता तो काम करत असतो, म्हणजे चोरी करणं, लबाडी करणं किंवा इतर उद्योगधंदे करणं, जेणेकरून आपलं फक्त दैनंदिन काम चालेल असं तो करत असतो. आणि अशा सोपी एकदा बेंचवर बसलेला असतो. तो बेंचवरून उठतो आणि अप ब्रॉडवे आणि फिफ्थ अव्हेन्यू जिथं क्रॉस होत असतात अशा ठिकाणी तो येतो. आणि त्याला समोरचं एक लक्झरियस कॅफे दिसते. त्याला वाटतं, सोपी हॅड कॉन्फिडन्स फ्रॉम हिमसेल्फ लोएस्ट आपण मराठीत सांगू, कारण ऑलरेडी तुम्हाला लिहिलेलं आहे इंग्लिशमध्ये. ते तुम्ही वाचून समजू शकता. फक्त तुम्हाला मराठीमध्ये भाषांतर दिलं कारण इझिली तुम्हाला समजावं यासाठी मराठीत बोलतोय जास्त करून. सोपीला कॉन्फिडन्स होता. त्याच्या लोएस्ट बटनपासून ते अपवर्डपर्यंत कॉन्फिडन्स होता, कारण त्याला वाटत होतं त्यानं शेव केलेला होता. त्याच्याशिवाय त्याचा कोट नीट आणि ट्रिम होता. त्याला एक ब्लॅक बो मिळालेला होता. तो थँक्स गिविंग डे या दिवशी लेडी मिशनरीनं दिलेला असतो. लक्षात ठेवा, लेडी मिशनरी थँक्स गिविंग डे. इफ ओनली ही कॅन रीच अ टेबल रेस्टॉरंट ऑफ द त्याला असं वाटत होतं की मी जर कोणत्याही परिस्थितीमध्ये जर आपण टेबलपर्यंत पोहोचलो तर वरचा हिस्सा, फक्त चेअरवरती बसल्यानंतर आपला वरचा हिस्सा दिसणार आहे. त्यामुळं त्याला वाटतं की आता कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही येणार असं त्याला वाटत असतं. पण तो फक्त इमॅजिन करत असतो आपण काय करायचं काय नाही, कारण फक्त वरचा हिस्सा दिसला म्हणजे त्याला काय प्रॉब्लेम नाही. त्यानंतर पुढचं तो विचार करतो, मी काय खाणार आहे. रेस्टॉरंट मला डक बदकाचं जेवण खाणार आहे, याशिवाय बदकाचं भाजलेलं मांस, याशिवाय बॉटल ऑफ वाईन. सोपी तो विचार करत असतो की मी काय खाईन, तर बॉटल ऑफ वाईन, त्यानंतर चीज खाईन, कप ऑफ टी, कप ऑफ कॉफी आणि सिगारसाठी जे पैसे मिळतात ते त्याला $1 त्याच्याकडे असतात. त्यामुळं तो बिनधास्तपणे हॉटेलमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न असतो. मात्र तेव्हा त्याच्या मनात इच्छा असते की आपण जायचं म्हणून तो जात असतो. आणि तो आपल्या हिवाळी बेटावर, म्हणजेच आपल्या अनसस्पेक्टेड विंटर आयलँडला जायचं असतं त्याला. आणि तो आतमध्ये घुसणार. सोपी सेट फूट इनसाइड द रेस्टॉरंट डोअर. तर जसं सोपीनं रेस्टॉरंटच्या डोअरमध्ये आपला पाय ठेवला तेवढ्यात हेड वेटरचं लक्ष त्याच्याकडं गेलं आणि त्याला बाहेर काढण्यात आलं. कारण का, आपल्याला माहिती आहे 5 स्टार हॉटेलमध्ये कोणत्याही व्यक्तीला असा प्रवेश दिला जात नाही ज्याचे कपडे चांगले आहेत, ज्याच्याकडे पैसे असतात किंवा पॉश असतो, ज्याचे सूट बूट चांगले असतात, अशाच व्यक्तींना प्रवेश दिला जातो. असे या सोपीकडे अनेक असे मार्ग असतात. तो वेगळ्या मार्गाने विचार करतो की आता कसंही करून पुन्हा तुरुंगात जायचं आहे. आणि त्याला बाहेर काढल्यामुळे तो म्हणतो की मला डकच्या नशिबामध्ये एक लाजीरवाणा धोका टळलेला आहे, कारण मी त्याला खाणार होतो ते मला मिळालं नाही असं तो थोडंफार म्हणत असतो. आणि आता आयलँडकडे, म्हणजेच आपल्या ठरलेल्या बेटाकडे जाण्यासाठी, म्हणजेच तुरुंगामध्ये जाण्यासाठी तो वेगळे मार्ग शोधत आहे. सोपी टर्न ऑफ ब्रॉडवे, तो ब्रॉडवेच्या वरती जातो आणि त्यानंतर एक कोवेटेड आयलँड त्याच्यापासून दूर आहे असं त्याला वाटतं. 6th अव्हेन्यू या ठिकाणी इलेक्ट्रिक लाईट ज्या ठिकाणी असतात तिथे तो येतो. आणि सोपी टूक अ स्टोन अँड डॅश्ड इट थ्रू अ ग्लास. तर सोपी काय करतो, त्याच्या हातामध्ये एक दगड असतो, तो दगड घेतो आणि सरळ त्या ग्लासवरती मारतो. ग्लासवरती मारल्या
त्या अनेक लोक त्याच्याकडे पळत येतात. त्याच्यामध्ये ब्रास बटनचा एक पोलीससुद्धा येतो आणि पोलीस आल्यानंतर त्याला वाटतं की आता आपल्याला पोलीस पळून येणार, म्हणून ते आपल्या खिशामध्ये हात घालून आपला मस्तपैकी उभा असतो. आणि तेवढ्यात पोलीस त्याला विचारतात, व्हेअर द मॅन दॅट डन दॅट. अरे तो माणूस ज्यानं हे ग्लास फोडलं तो कुठे आहे? त्यावरती तो ऑफिसर म्हटल्यानंतर तो अँग्री रागानं विचारतो. त्यावर तो म्हणतो, डोंट यू थिंक दॅट आय माईट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट. मी असं केलं आहे तुम्हाला वाटत नाही का? असं तो सोपी आपल्या खिशामध्ये हात घालून म्हणतो. त्यावरती आपल्याला माहिती असते कॉमनली पोलीस काय म्हणतात, तर ज्यानं गुन्हा केला आहे तो गुन्हेगार जवळ राहणार नाही. ज्यानं दगड मारलेला आहे त्या ग्लासवरती तो राहणार नाही, थांबणार नाही. आणि त्यामुळं अधिकारी चिडून म्हणतो की अशा प्रकारे कोणीही पोलिसांसमोर थांबणार नाही अशी त्याची धारणा असते. आणि त्यामुळं तो पुन्हा सोपीला वाटतं की आता आपलं पुन्हा एकदा पोलीस स्टेशनमध्ये किंवा जेलमध्ये जाण्याचं स्वप्न आहे ते भंगलेलं आहे. आणि आता आपण तिसरा मार्ग शोधला पाहिजे. म्हणून रस्त्याच्या विरुद्ध बाजूला तो भपका नसलेल्या एका साध्या हॉटेलमध्ये जातो. आणि साध्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर इट वॉज कॅटर्ड अ लार्ज ॲपेटाईट्स अँड मॉडेस्ट पर्स असं जे हॉटेल असतं त्या हॉटेलमध्ये कमी पैसे असणाऱ्यांची सुद्धा पोटं भरतात, म्हणजेच पोटभर जेवण मिळतं पण कमी पैशामध्ये. अशा प्रकारे भपका नसणाऱ्या या हॉटेलमध्ये गेल्यानंतर तो भरपूर असे गोष्टी खातो. काय काय खातो बघा. टेबल ही सॅट अँड कन्झ्युम्ड बीफ स्टिक. त्यानं बीफ स्टिक खाले, त्यानंतर फ्लॅपजॅक खाले, डोनट खाले, त्यानंतर पाय, अशा सर्व गोष्टी खाल्या. अँड देन ही टोल्ड द वेटर. त्यानंतर तो वेटरला म्हणाला, द फॅक्ट दॅट मायन्युटेस्ट कॉईन अँड हिमसेल्फ वेअर टोटल स्ट्रेंजर. आता माझ्याकडे पैसे नाहीत असं तो सांगतो. नाव गेट बिझी अँड कॉल द कोक. सेड सोपी. सोपी म्हणतो, आता लवकरात लवकर जा आणि पोलिसांना बोलव. डोंट कीप अ जेंटलमॅन वेटिंग. या भल्या माणसाला किंवा जेंटलमॅनला वेटिंग करायला लावू नको असं सोपी म्हणतो. तो जो वेटर असतो तो जाडजूड असतो, तो म्हणतो नो कॉप फॉर यू. आता ते काय करतात, दोघं जण उचलतात. बटर केक्स अँड आईस वेअर चेरी अँड मॅनहॅटन कॉकटेल्स. हे कोण? हे भामट्या. म्हणून तो वेटर एका हाताला त्याला पकडतो, दुसरा वेटर त्याला दुसऱ्या हाताने पकडतो आणि दोघे उचलून असे जोरात त्याला उचलून वरती फेकतात. आणि तो पूर्णपणे पडला जातो, कोलमडला जातो. जशी काय एखाद्या कारपेंटरची पट्टी माहिती ना, अशी होते ती. नंतर हळूहळू अशी होते. असं त्याला हळूहळू उठावं लागतं. आणि अशा प्रकारे जॉईंट बाय जॉईंट तो उठण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यानंतर काय होतं बा, अ कार्पेंटर्स रोल ओपन्स अँड डिस्टर्ब्ड हिज क्लॉथ्स. आणि ही डस्टेड हिज क्लॉथ्स. त्याने आपले कपडे वगैरे झाडले. अँड अरेस्ट सीम्ड नाव बट इल्युझिव्ह ड्रीम. त्याला असं वाटतं की आता आपल्याला अरेस्ट कधी होणारच नाही असं त्याच्या मनात असते. सोपी वॉज सीज्ड अँड सडन फिअर दॅट सम ड्रेडफुल एन्चॅन्टमेंट अँड रेंडर्ड हिम इम्यून अरेस्ट. जेव्हा सोपीला आदळण्यात येतं कॅफेमध्ये जेवल्यानंतर, त्याच्यासमोर एक पोलीस असतो. तो पण हसत असतो पण काहीही बोलत नाही. म्हणजे सोपीला दुसऱ्या वेळीसुद्धा अशा प्रकारे नाही, म्हणजेच जणू काय त्याला जेलमध्ये नेण्यात येणार नाही असं त्याला वाटतं. आणि भयानक अशा एखाद्या जादू किंवा अटक प्रतिबंधक अशा शक्ती त्याला मिळाली की काय असं त्याला वाटतं. कारण अनेक वेळा 2 वेळा प्रयत्न करतो, दोन्ही वेळा फसतो. आता तो भीतीमध्ये आहे. आणि एक शानदार थिएटरसमोर एक पोलीस निवांतपणे फिरताना त्याला दिसला आणि लगेच त्याने बेशिस्त वर्तन करण्याची संधी साधली. आता त्याला काय करायचं आहे, बेशिस्त वर्तन करून बेशिस्त वर्तनासाठी एखाद्या पोलिसाला त्याला बोलवून पोलीस त्याला नेतील असं त्याला वाटतं. मात्र काय होतं बा, तो जेव्हा ओरडायला सुरुवात करतो
The policeman and twirling his glove turned his back and Sophie and remarked to a citizen. आणि पोलिसमन सॉरी येल डनकन म्हणजे जणू काय एखादा दारोड्यासारखा गिब्बेने तो हॉल करतो, रोड करतो, अदरवाईज डिस्टर्ब द स्काईज. त्याने जणू काय सर्व आकाशाला बेशिस्त करून टाकल्यासारखं तो एकदम ओरडतो. पण ओरडल्यानंतर सुद्धा पोलिसांना सांगितलं येतं वन डॅम एल लेट्स सेलिब्रेशन द गूज एग दे गेव हार्पोर्ड कॉलेज नॉइझी बट नो हार्म वी हॅव इन्स्ट्रक्शन्स टू लेट देम बी. आणि पोलिसांना एक इन्स्ट्रक्शन असते की एल कॉलेजला शून्य गुणांनी हरवल्यामुळं गुणाने हरवल्यामुळं जर हार्टफोर्ड कॉलेजचा एखादा विद्यार्थी किंवा आनंद साजरा करताना एखादा व्यक्ती दिसला तर त्याला कोणत्याही प्रकारचे अटक करायची नाही असं पोलिसांना सुद्धा आदेश मिळालेले असतात. त्यामुळं ते त्याला कोणत्याही परिस्थितीत काही किती ओरडला दंगा केला तरी सुद्धा त्याला पोलीस अजिबात हात लावत नाहीत. निराश झालेल्या सोपी एक फुकट केलेले उपद्रव थांबवला. त्यानंतर तो आपल्याला माहिती आहे त्याला आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे किंवा जेलमध्ये जायचं आहे म्हटल्यानंतर तो अनेक असे उपक्रम करण्याचा प्रयत्न करतो. तिसरा उपक्रमसुद्धा ओरडण्याचा फसला. पहिला तो मोठ्या मोठ्या कॅफेमध्ये जाणार असतो. दुसरा एका साध्या हॉटेलमध्ये तो जेवतो आणि जेवल्यानंतर सुद्धा त्याला कोणीही पकडून नेत नाही कारण ते वेटर काय करतात त्याला उचलून बाहेर टाकतात. तो तिसऱ्या वेळी ओरडण्याचा प्रयत्न करतो. ओरडल्यानंतर सुद्धा त्याला कोणी नेत नाही. त्यानंतर ते एक वेळा काय होतं तर discontinuous Sophie stopped as the unwilling rocket would never the policeman lay hands on him. In his fancy, the island seemed to uncountable Arcadia. जणू काय ते दुष्प्राप्य असं आयलँड झालेलं आहे. त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये कितीही काही वाईट केलं तरीसुद्धा त्याला नेण्यात येणार नाही, जेलमध्ये नेण्यात येणार नाही असं त्याला वाटतं. आणि आता तो वरचं बटन लावतो. चिलिंग थंडी असते, थंडीमुळे तो वरचं बटन लावतो. वरचं बटन लावल्यानंतर एक सिगार स्टोअरमध्ये एक व्यक्ती त्याच्याकडे छत्री असते. ती छत्री तो एका शेजारच्या बादलीमध्ये ठेवतो. बादलीमध्ये नाही तर त्या दरवाजाजवळ ठेवतो आणि तो आपला सिगार ओढत असतो. सिगार ओढता ओढता त्याला लक्षात येतं की सोपी त्याला येतो पाठोपाठ आणि छत्री त्याच्याकडून हिसकावून घेतो आणि शांतपणे रमत गमत बाहेर पडला. आणि सिगार लाईट जवळचा जो मनुष्य असतो घाईघाईने त्याच्या मागून निघाला आणि माझी छत्री तो जोरदार आवाजात ओरडला. त्यावरती असं का सोपी म्हणतो असं का बुरटी चोरी करून त्याला उपहासाने खिजवत विचारलं. मग पोलिसांना बोलव, कॉल द कॉफ. पोलिसांना बोलव, मी घेतली तुझी छत्री, पोलिसांना तू बोलव. अशा प्रकारे चौथा हा प्रयत्न आहे सोपीचा. आणि या चौथ्या प्रयत्नामध्ये तो कोपऱ्यामध्ये एक उभा आहे बघ पोलीस, त्याला बोलव लवकर. त्यावरती सोपीला त्या सिगार ओढणाऱ्याला लक्षात येतं छत्री मालकाने आपली चाल मंदावली कारण नशीब पुन्हा पलटे फिरणार की काय अशी शंका सोपीच्या मनात येते. कारण पोलिसाने त्या दोघांच्याकडे कुतूहलाने पाहिलेलं असतं. तर त्यावरती तो म्हणतो ऑफकोर्स सेड द अम्ब्रेला मॅन. वेल you know how these mistakes occur if it's your umbrella. I hope you will excuse me. I pick it up this morning and in the restaurant if you recognize as yours. Why I hope you will. आणि त्यावरती तो पोलीस जो आहे तो पोलीस म्हणतो की अरे बाळा मी काल आज सकाळीच एका रेस्टॉरंटमध्ये ती छत्री उचललेली होती आणि तुझी छत्री ओळखलीस तर तू घेऊन जा. अर्थात सोपी म्हणतो हा माझी छत्री आहे, ऑफकोर्स इट्स माईन. हा हो माझी छत्री आहे. तो म्हणतो या अम्ब्रेला मॅन रिट्रीटेड. आणि अम्ब्रेला जो व्यक्ती असतो जो सिगरेट ओढणारा असतो त्याची अम्ब्रेला असते तो रिट्रीट घेतो. त्याची पण छत्री नसते आणि सोपीची पण नसते. तो आम्हाला लक्षात आलेला असेल. द पोलिसमॅन हरीड टू असिस्ट a tall blonde in the opera clock across the street.
in front of street car that was approaching 2 blocks away. आणि इथं काय होतं पहा, पोलिसमॅनला 2 ब्लॉकच्या अंतरावरून स्ट्रीट कार येताना पाहतो आणि पोलिसमॅन त्या पलीकडच्या रस्त्यावर ऑपेरा झगा घालून जाणाऱ्या उंच ब्लॉन्डच्या घाईत मदत करायला तो निघून जातो. पोलिसमॅन निघून गेल्यानंतर सोपी पूर्व दिशेला दुरुस्तीने खराब झालेल्या रस्त्याकडे निघाला आणि त्याने आपल्या रागाने ती छत्री जी होती ती छत्री एका खड्ड्यात तो भिरकवून फेकतो. कारण का, त्याला माहिती आहे की अनेक वेळा मी प्रयत्न केले तरीसुद्धा मला जेलमध्ये नेलं जात नाही. अनेक वेळा मी प्रयत्न करतोय पण मला यशच येत नाही. हॉटेलमध्ये जाण्याचा प्रयत्न केला पहिल्यांदा, त्यानंतर कॅफेमध्ये जेवलो, त्यानंतर तिसरा प्रयत्न म्हणजेच आपण पहिला त्यानं हॉटेलमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, मोठ्या हॉटेलमध्ये, मोठ्या रेस्टॉरंटमध्ये, तो फसला. त्यानंतर दुसऱ्या वेळी त्यानं खिडकीचं तावदान फोडलं. तिसऱ्या वेळी त्यानं रेस्टॉरंटमध्ये जेवला. चौथ्या वेळी तो एका एका गिब्बेरीस ओरडला किंवा एल कॉलेजच्या वेळी किंवा हार्पोर्ड कॉलेजला 0 गुणाबद्दल त्यांना पोलिसांना संरक्षण असतं की पोलिसांना सांगितलं जातं की कोणत्याही मुलाला काहीही विजा करायची नाही. त्यानंतर 5व्या वेळी तो छत्री एकाची पळवतो. अशा 5ही वेळा त्याला शिक्षा होत नाही. त्यामुळं सोपी निराश होतो आणि म्हणतो, पूर्वेकडच्या एका रस्त्याने तो पोचला आणि त्याला एक बाकडे हेच घरी त्याचे घर होते. कारण त्या घरासारखे त्या बाकड्यावरती तो मेडिसन चौकाच्या दिशेने जाऊ लागला आणि एका शांत वळणावर सोपी थबकला. तिथे एक जुने विलक्षण अवाढव्य निमुळते चर्च होते. एका जांभळट रंगाच्या काचेच्या खिडकीतून मंद प्रकाश येत होता. बहुधा कोणी ऑर्गन वाजवणारा असावा असं सोपीला वाटतं. स्वर पट्ट्यामध्ये बोटे फिरवून आगामी सब्बात सणाकरिता प्रार्थना गीताचा सराव करीत होता आणि तिथून येणारे ते गोड संगीत सोपीच्या कानावर पडले. लोखंडी कुंपणापाशी तो एका जागी खिळून उभा राहिला. लोखंडी कुंपणापाशी तो एका जागी खिळून बसला होता आणि वर संपूर्ण तेजस्वी चंद्र होता. थोडी वाहने पादचारी दिसत होते आणि छतावर चिमण्या निद्रिस्त आवाजात चिवचिव करत होत्या. अशा लवकरच ते दृश्य एका चर्चयार्डकडे सारखे दिसू लागले आणि प्रार्थना गीत ऐकून लोखंडी कुंपणापाशी उभा राहिला. गीत त्याला इतकं भावलं की जणू काय त्याच्या आयुष्यात जेव्हा आई होती, गुलाबाची फुले होती, आशा आकांक्षा होत्या, मित्रपरिवार होता, सद्विचार आणि सद्वर्तनी लोक त्याच्या गोष्टी होत्या, तेव्हापासून चांगले ठाऊक होते आणि त्याला सोपीच्या मनाची ग्रहण क्षमता एकदम याचा मिलाप होतो आणि जणू काय तो आता विचार करतोय की हृदयात अचानक विलक्षण असा विस्मयकारक बदल त्याच्यात झाला. तो म्हणतो, आता कोणत्याही परिस्थितीत आपण काहीतरी वेगळं गोष्ट करायची, आता काय मेहनत करायची. आवाजवी इच्छा, मृतवत भग्न आशा त्याच्या नष्ट झाल्या आणि त्याची कार्यशक्ती जागृत झाली आणि तो मनामध्ये विचार करू लागला की आता आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये मेहनत करायची आणि निरर्थक अशा गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही, अशी त्याची इच्छाशक्ती होते. दुःखद वस्तुस्थितीमध्ये तोंड देण्यासाठी तो प्रेरित होतो. इच्छाशक्तीने प्रेरित झाल्यानंतर स्वतःला बाहेर काढील असे आणि पुन्हा आपलं व्यक्तिमत्व निर्माण करायचं असतो. म्हणतो, गुलाम करून टाकलेल्या पापी मनोवृत्तीचा तो विजय मिळवून शकेल, कारण अजूनही वेळ गेलेली नव्हती. तो अजून तरुण होता. सोपी तरुण होता. न डगमगता त्याचा पाठपुरावा करू शकलो असतो. ऑर्गनच्या त्या पवित्र आणि मधुर स्वरांनी त्याच्या अंतर्मनात एक क्रांती घडून आली आणि उद्या त्या गजबज त्या शहरात जाऊन काम नक्की शोधेन असं तो विचार करतो. एक फार आयात दराने एका दिवशी त्याला ड्रायव्हरची नोकरी देऊ केली होती, पण त्याला नाकारली होती
आता सोपीला त्याच्या बाहूमध्ये एक हात ठेवलेला जाणवला आणि तो विचार करतोय आता मेहनत करायची, तेवढ्यात त्याच्या बाहूवरती एक हात पडतो. त्याच्या पाठीमागून एक व्यक्ती हात ठेवतो आणि झटकन मान वळवून सोपी पाठीमागे बघतो. सोपी फेल्ड द हँड लेट ऑन आर्म. He looked quickly around into the impassive face of policeman. आणि सोपीच्या पाठीमागं पोलीस उभा असतो. पोलीस विचारतो, व्हॉट आर यू डुईंग हिअर? तू इथे काय करत आहेस? असं ऑफिसर विचारल्यानंतर सोपी म्हणतो, नथिंग सेड सर. काहीच नाही सर. त्यावरती तो म्हणतो, देन कम अलॉंग सेड द पोलिसमॅन. तर माझ्याबरोबर चल असं सोपीला तो पोलिसमॅन म्हणतो. 3 months ऑन द आयलँड. 3 महिने त्याला जेल होते. मॅजिस्ट्रेट इन द पोलीस कोर्ट द नेक्स्ट मॉर्निंग. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मॅजिस्ट्रेट त्याला 3 महिन्याची जेल ठेवतो. कारण का? तो चुकीच्या ठिकाणी उभा होता, ज्या ठिकाणी व्यक्तींना जाण्यासाठी अलाउड नव्हतं. त्या ठिकाणी तो चर्चच्या एरियामध्ये, ज्यांना आपल्याला माहिती आहे काही दुसऱ्या गोष्टी असतात की मस्जिदीच्या जवळ एखादा दुसऱ्या व्यक्ती गेला तर त्याला चालत नाही आहे. दाढी असणारा किंवा तुम्हाला माहिती आहे तर तुम्हाला सांगायची गरज नाही, काही गोष्टी या गुपित असतात. माझं एकत्व सागर नावाचं चॅनल आहे. हे जर तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक केला तर तुम्हाला बाकीचे व्हिडिओ पण मिळतील. मला ग्रामरचे व्हिडिओ पण टाकायचे आहेत. AEKTWA आणि सागर तर तुम्हाला माहिती आहे, कॉमन आहे. AEKTWA लक्षात ठेवा. एकत्व सागर ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून तुम्हाला आणखी बाकीचे व्हिडिओसुद्धा मिळतील. धन्यवाद. गुड नाईट सर्वांना. आता 11 तारीख आहे. रात्रीचे 9:15 वाजले जवळजवळ. 10 वाजले. धन्यवाद. बाय.